आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक मॉलमध्ये चोरी करणारा चोरटा जेरबंद, गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई, 35,000चा मोबाईल जप्त। नाशिक शहरातील रिलायन्स डिजिटल मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट 2 ने अटक करत 35,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हस्तगत केला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। सदरच्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 2 कडून सुरू असताना पोलिसांनी चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले। त्यावरून संबंधित मोबाईल अनिकेत पाटील हा वापरत असल्याची माहिती मिळाली। तो वडनेर पाथर्डी रोडवरील कॉटन किंग शोरूम समोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। पोलीस पथकाने अनिकेत ज्ञानेश्वर पाटील, सावतानगर सिडको याला ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून 35,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला। चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून त्यास मुद्देमालासह इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहपोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहपोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बैडकोळी तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली।